पीक कर्ज वाटपाबाबत भारतीय स्टेट बँकेच्या माहूर शाखेकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्यात येत आहे। भारतीय स्टेट बँकेच्या माहूर शाखेला शासनाने यावर्षीच्या हंगामासाठी 15 कोटी रुपये एवढे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते। शासनाच्या ध्येय धोरणानुसार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिनांक 1/7/2020, 10/7/2020, 1/8/2020 व 28/8/2020 रोजी आपल्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन व्यवस्थापकांना वारंवार तकादा लावून सुद्धा बँक प्रबंधनाने 1 सप्टेंबरपर्यंत केवळ 4 कोटी रुपयांचेच कर्ज वाटप केल्याने बँक प्रबंधनाने शासन व प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याची सत्यता सहाय्यक निबंधक बी.ए. शिंदे यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या पत्राने उघडकीस तर आलेले आहेच, शिवाय कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन बँकेबाहेर रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या मांडलेल्या क्रूर थट्टेचे वास्तवसुद्धा जगजाहीर झालेले आहे। पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून दिला जाणाऱ्या उर्मट व अपमानजनक वागणुकीसह आपल्या कर्तव्यामध्ये हाराकिरी करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेची माहूर शाखा कायमच कुप्रसिद्ध ठरलेली होती। पीक कर्ज वाटपाच्या विलंबाबाबत विचारणा केली असता संचिकेत त्रुटी आहेत एवढेच माफक उत्तर देण्यात पटाईत असलेल्या प्रबंधनाला मात्र ती यादी प्रसिद्ध करण्याची व बँकेबाहेर लावण्याची गरज का वाटत नाही, या प्रश्नात मोठे गूढ दडले आहे। 2008 साली एका अज्ञात कंपनीने तत्कालीन एच.डी.बी. व आजच्या भारतीय स्टेट बँक शाखा सारखनीमार्फत माहूर तालुक्याच्या पहाडपट्टीतील काही आदिवासी शेतकऱ्यांना जेट्रोफियाच्या लागवडीसाठी कर्ज दिल्याची दप्तरी नोंद असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना गेल्या 12 वर्षांमध्ये माहूर शाखेने अनेकदा पीक कर्ज दिलेले आहे। आता मात्र माहूर शाखाधिकाऱ्यांनी सारखनी शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र आणण्याची अट घातल्याने तसेच जेट्रोफिया लागवडीसाठी कर्ज घेतलेल्या एका आदिवासी शेतकऱ्यास यावर्षी पीक कर्ज दिल्याने आणि त्याच भागातील एका शेतकऱ्याची संचिका ना हरकत प्रमाणपत्रासाठी त्रुटीत काढल्याने गेल्या काही वर्षांमध्ये उठणाऱ्या वावड्यांबाबत शंका कुशंका निर्माण होण्यास वाव मिळत आहे। या अज्ञात कंपनीने सारखनी येथील तत्कालीन एच.डी.बी. प्रबंधनाशी संगनमत करून जेट्रोपिया लागवडीबाबत माहूर तालुक्याच्या पहाडपट्टीतील गरीब आदिवासी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची सुरू असलेली कुणकुण व माहूर प्रबंधनाच्या कारभाराची सखोल चौकशी झाल्यास शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे मोठे प्रकरण उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे स्पष्ट मत भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाय यांनी व्यक्त केलेली आहे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।